हे आपलं कायम चालू राहणार. त्याच्यात काही बदल होणार आहे का? नाही. कोणी येणार आहे का तुमच्यासाठी? आणि आपल्या मनाची भ्रांत आहे की कोणीतरी येणार आपल्याला मदत करणार. बरोबर आहे? कोणी येणार नाही अशी भीती फेरीवाले, बाकी नाही येणार कोणी. ज्यांना 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 गाभाड सापडलं त्यांना सापडलं, ते तुमच्यासाठी येऊन वाटायला तयार नाही आणि ते येणारही नाही. बरोबर आहे का? तुमचा उद्धार होणार फक्त या फेरीवाल्यापासून, आणि ते SRTच्या माध्यमातून ही फेरीवाले तुमच्या इथं आले. तुम्ही काय आम्हाला देऊ केलेलं आहे नाही. आम्हाला फक्त तुम्हाला आम्हाला काय भेटतं हे आम्ही तुम्हाला सांगण्यासाठी इथं आलो. बाबांनी सांगितलं की काय चालू काय फक्त पैसा आणि रील. काय चाललं? पैसा आणि रील. रिअल नाही चालू काही. बरोबर आहे? रिअल काही चालू आहे का? फक्त रील चालू आहे. वास्तविकतेचं दर्शन कुठंच नाही तुम्हाला भेटणार. आणि ह्या रील आहे ना, ह्या रील तुमच्या मुळावर उठल्या, जीवावर उठल्या. बरोबर आहे? त्या रीलच्या माध्यमातून, त्या यूट्यूबच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना प्रलोभनं दिल्या जातात, अनेक लोकांना प्रलोभनं दिल्या जातात. तो तुम्हाला सांगतोय की बाबा याच्या फवारण्या करा, त्याच्या फवारण्या करा, त्याच्या फवारण्या करा, यानं उत्पन्न वाढेल, त्यानं उत्पन्न वाढेल. अनेक लोकही तुम्हाला सांगून गेले की तुमचं उत्पन्न वाढणार आहे म्हणून. पण खरी परिस्थिती काय आहे का? परिस्थिती तुमचं उत्पन्न वाढलं का? मला खूप प्रश्न विचारायचा. वाढलं का उत्पन्न तुमचं? किती आहे कापसाचं उत्पन्न तुमच्याकडे? 6 क्विंटल एका एकरमध्ये. बरोबर आहे? किती दिवसापासून विद्यापीठ सांगताय तुम्हाला? 6 क्विंटल उत्पन्नाला किती खर्च येतो बरं तुमचे? कापूस उत्पन्न सांगताय? कापूस पिकाला 6 क्विंटल एका एकरमध्ये उत्पादन. बरोबर? त्याच्यासाठी खर्च किती येतो? म्हणजे एका क्विंटल कापूस उत्पादनासाठी कमीत कमी 5 ते 5.5 हजार. भाव किती आहे? काय नाही शेतीमध्ये. बटाईचा विषय सोडून द्या. बटाई नका सांगू आम्हाला. तुम्हाला काय नाही ते सांगा. 10 रुपये 5 रुपये रोजाच्या वर तुम्हाला रोज भेटेल. किती सोडून रोज जरी केलेली काय पोहोचणार? काय बरोबर आहे? 500 रुपये रोज केली त्याला ते आता ते आमच्याकडचं नवीनच पासून नाही ती बाटलीच लागेल करते. हां, काम करायचं अगोदर मग ती घेऊन बाटली घेऊन मग नंतर काम करायचं आपलं. मग ते औषध फवारणी असेल काय असेल कसं होत असेल मग सांगत. तर अशा पद्धतीचं आहे. आणि आता काय आता आपण मेन विषय तर यासाठी समजून घेऊ आपण आधी. ते सगुणा रिजेनरेटिव्ह टेक्नॉलॉजी की आपल्याला आपल्या जमिनीला परत जी काही आपली वाताहत झालेली शेतीची ती वाताहत परत एकदा ठिकाणावर आणायची. आणि त्याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारी 2 व्यक्ती पाहिली माझ्या जीवनात. एक चिपळूणकर दादा आणि दुसरे भरसावळे दादा. आणि ह्या दोनही व्यक्ती काय आधुनिकतेच्या युगामध्ये बाजूला पडल्या काय कोणाचं काही सांगता येणार नाही. परंतु इतकं प्रगल्भ ज्ञान चिपळूणकर दादांचं तर इतकं प्रगल्भ ज्ञान भूसूक्ष्म शास्त्रामध्ये. पण काय कसं राहतं आता मी सांगितलं ना तुम्हाला रीलचा जमाना आहे. भरोसा नाही. बरोबर? हे असे माणसं समाजाच्या बाहेर टाकले गेले म्हणा किंवा काही नाही. पण कसं राहतं वेळ आली का ज्याची वेळ येते ना तो नक्कीच पुढं जातो. बोलता येईल का? बरोबर. त्याची वेळ आली तो नक्कीच पुढं जातो. आणि आज गरज आहे भूसूक्ष्म जीवशास्त्राची. अनेक विद्यापीठं अनेक हे सगळ्या गोष्टी सांगायला लागले. तुम्हाला काय सांगायला लागले? नांगरट करा हा विषय साफ. नांगरट करणे म्हणजे काय? आता तुम्ही उन्हाळ्यामध्ये नांगरट करून टाकू राहिले. इतकं टेम्परेचर झालं तुम्हाला नांगरट करायची गरजच नाही राहिली. पहिल्यांदा होतं ते त्यावेळेस तुमच्या जमिनीची तापमान कमी होतं त्यावेळेस ती गरज होती. हे सांगावं शास्त्रज्ञांनी. आज गरज आहे. मराठवाडा विदर्भ एकंदरीत विचार करता तुमच्या जमिनीचं तापमान भरपूर वाढलेलं आहे. आणि एवढ्या तापमानामध्ये माणसं उभा राहणार काय राहतील. बरोबर आहे.
त्यावेळेस तुमचं टेम्परेचर एकदम कमी होतं 35, 30, 35, 40 पर्यंत, 35 पर्यंत. त्यावेळेस तिची गरज होती, पण ती आज गरज राहिली नाही. आज तुमचं 45, 48 टेम्परेचर, तुम्हाला माणसं सुद्धा तुम्ही उभं राहू शकत नाही जमिनीवर. बाकीचा विषय सोडून द्या. आणि यांना तुमच्या सेंद्रिय कार्बनचं जे उत्सर्जन होतंय अति प्रमाणामध्ये, त्यामुळं तुमच्या जमिनीतला सेंद्रिय कार्ब चालला जातोय, उडून चालला जातोय, आणि त्यामुळं तुमचं उत्पादन घटतं. सेंद्रिय कार्ब म्हणजे काय, ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे काय, ऑर्गॅनिक कार्बन तोच सेंद्रिय कार्ब. आता ते लागले विषय निघाला. आता कृषी मंत्री जे आहे आपले शिवराज सिंग चौहान, ते गेले होते विदेशामध्ये ब्राझीलच्या दौऱ्यावर, आणि तिथली शेती बघून ते तिथून सांगताय की बाबा इथले, आता ते आहे का फोटो व्हिडिओला येत असतील ते कदाचित एखादं, तिथून सांगताय त्या मक्काच्या शेतामध्ये उभं राहिले ते, आणि तिथून सांगताय की इथून आता ह्या मक्काच्या दांड्यापासून आपल्याला खत तयार होतंय असं त्यांना माहिती आहे. पण आपण इथं देशामध्ये भरसावळे दादा असतील, चिपळूणकर दादा असतील, चिपळूणकर दादांचं अगोदरचं हे भरसावळे दादाचं आता हे 13-14 वर्षापासून आपण हेच सांगतोय की आपली जी पिकं आहे ह्या पिकांपासून आपल्याला खत तयार करता येतं SRTच्या माध्यमाने, की जे आपले औषध जे आहे ते औषध आपल्याला परत जमिनीला द्यायचे. भलेही वर्ष देता येत नसतील आजच्या घडीला, पण येणाऱ्या काळामध्ये आपण ते तंत्र विकसित करू. येणाऱ्या काळात तेही आपण त्या जमिनीला देण्याचा प्रयत्न करायचा. आपण फक्त कोणीही आलं आणि कोणीही सांगितलं की त्याच्यावर विश्वास टाकतो आणि आपण ते प्रयोग राबवतो. आपल्याला फक्त काय झालं, पॅकिंग घेण्याची सवय लागली आणि पॅकिंग टाकायचं. आपल्याला बाकीचे झंझट वाटताय जास्त, आणि आहे ते झंझटच आहे, बरोबर आहे, काही विषय नाही. शेती करणं म्हणजे सोपा विषय नाही आहे. लोकांनी, मी सांगतोय म्हणून मी सांगितलं की तुम्ही करायचं म्हणजे तसं होत नाही. तुमच्या अडचणी तुम्हाला माहीत असतात. तर मग यासाठी काय, सगुणा रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजी ही फक्त शेतकऱ्यांना विकसित केली आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी विकसित केली. असं एक तंत्र आहे. तंत्र म्हणा किंवा मंत्र म्हणा. मंत्रांना काय होतं माहिती आहे का तुम्हाला? मंत्राचा उपयोग काय होता, रोग नाहीसा करण्यासाठी वापरलं जायचं पहिला. आता नाही राहिलं ते, समजा आता ते, कारण ते पथ्य राहतील ते. तशाच प्रकारचा हा एक मंत्र आहे, ज्याला अवगत झाला तो तरुण गेला असं समजून घ्यायचं. आणि याच्यामध्ये काही नाही आपल्याला, याच्यामध्ये तुम्हाला आमच्यावर काही खर्च करायचा किंवा वेगळं काही करायचं आहे, किंवा तुम्हाला आमच्याकडून काही खतं किंवा औषध असतील हे काही विकत द्यायची नाही आम्हाला. तुम्हाला काही, आम्हाला काही विकायचं नाही, आम्ही काही विकायला आलो नाही तुम्हाला, आणि लुबाडायला पण नाही. तुम्ही जे करताय त्याच्यात फक्त थोडा बदल करा. तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल झाला म्हणजे आम्हाला आनंद होतो, बाकी काहीच नाही आहे. आपली पारंपरिक शेती चालू आहे. आपल्याला पारंपरिक शेतीमध्ये बळी नांगर दिला होता, छोटा होता, एवढासा 6 इंचाचा फाळ होता, 6 इंच लागायचं. त्याच्यानंतर नांगरी आली, तीही एक चांगलं होतं. पण आता काय झालं, आता 20 इंचाचा नांगर आला, आणि इथून पुढं आपल्या जीवनाची खरी वाताहत झाली. 20 इंची नांगर आपल्या जमिनीला नको. 100 देशामध्ये, जगातल्या 100 देशामध्ये कुठल्याच प्रकारची मेहनत न करता शेती केल्या जाते, हे आपल्याला आजपर्यंत कोणी सांगत नाही. आणि सकस अन्न, सकस आहार ज्याला म्हणते ना, तो आहार म्हणजे हे केला जातो, म्हणजे पिकवला जातो तिथं. आणि जगाच्या स्पर्धेमध्ये आपण कुठे मागं आहोत. हरित क्रांती आली, हरित क्रांतीनं आपलं बरोबर आहे, ज्या वेळेस गरज होती त्यावेळेस ठीक होतं. पण आज उत्पादन वाढून तुम्हाला फायदा होणार का? उत्पादन वाढल्यानंतर तुम्हाला फायदा होऊ राहिला का? ह्या गोष्टीचा हा माझा प्रश्न आहे. तुम्हाला होतो का फायदा, मला सांगा बरं तुम्ही. आज उत्पादन वाढ हीच समस्या होऊन बसली तुमची, बरोबर का? ही समस्या झाली. उत्पादन वाढ ही समस्या झालेली आहे. परंतु तरीही आपण काय म्हणतो, तरीही कोणीतरी येत आहे आपल्याला तुमचं उत्पादन वाढवून देतोय असं सांगतोय. तुमचं उत्पादन वाढतंय, पण उत्पादन खर्च कमी होतोय का ह्या विषयावर आपलं लक्ष नाही. उत्पादन खर्च कमी करणं गरजेचं आहे. उत्पादन वाढून काय करता, एका एकरमध्ये 25 क्विंटल कापूस काढतो वेगळ्या तंत्रानुसार, परंतु त्याच्यावर 20 क्विंटलचा खर्च होतो. किती? 20 क्विंटलचा. जर 20 क्विंटलचा त्याच्यावर खर्च होत असेल आणि त्याला फक्त 5 क्विंटलचं उत्पादन जर कधी राहत असेल, तर बिगर याचं तुम्हाला जर कधी 5-4 क्विंटल जर कधी झालं, तुम्ही आबाद आहे ना, बरोबर? आपला मूळ मुद्दा काय आहे, आपला उत्पादन खर्च कमी करणे. आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी हे जे काही चाललाय आपला खटाटोप, कापूस पीक काढणीपासून सुरुवात केली की
परत काढणीपर्यंत मग त्याच्यानंतर लागवड म्हणा तुम्ही, लागवडीचा खर्च बघा तुम्ही, मेहनतीचा खर्च बघा, तुमचे नांगट असन वखरपाळ्या असतील, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता पारंपरिक शेतीमध्ये याला कमीत कमी 22,000 रुपये खर्च येतो. फक्त काय आहे त्याच्यामध्ये तुमचं बियाणं बाजूला काढा, तुमचा लागवड खर्च बाजूला काढा, त्याच्यामध्ये खताचं हे करा आणि सगळे औषधी हे बाजूला काढा. एवढं काढून फक्त मेहनतीसाठी आपल्याला 22,000 रुपये खर्च पारंपरिक शेती. मग तुमचं त्याच्यामध्ये ट्रॅक्टर नांगट असेल, रोटा असेल, नंतर पाळी असेल, नंतर तुमची आऱ्या काढण्याची हे सरी काढावं लागेल तुम्हाला. काढता हे बरोबर आहे का? आता हे मी जो सांगतोय बरोबर आहे का तुमच्या याच्यामध्ये? एकदाचाच ना खर्च आहे. एकदाचा, एका वर्षातला नाही, एका वर्षात नाही. ही आपली पारंपरिक शेती, ही पारंपरिक शेती सांगतोय मी. हाच प्रकार आहे ना. पहिले नांगट काढायची, नंतर रोटा करायचा, नंतर एखादी वखरपाळी जर कधी हाणली तुम्ही हाणता, ज्याच्याकडे बैल आहे तो हाणतो, ज्याला नाही तो नाही. परत त्याच्यानंतर सरी पाडणी, बरोबर का? त्याच्यानंतर तुमची लागवड होते. लागवड झाल्यानंतर तुमचं पाळीला म्हणजे उगून आलं पीक की पहिली पाळी सुरू होते परत आहे, बरोबर का? मग ह्या पाळ्या झाल्या, ह्या पाळ्या किती आणता तुम्ही? 3-4 कमीत कमी 4 ते 4 पाळ्या, 4-5 पाळ्या. आमच्याकडे 6-7 आलं. मग इकडे 7-8-10 पाळ्या हाणते. पाऊस जर नसला, वापसा असली तर पाळी मागं पाळी सुरूच असते. मुळी फुटायची, ह्या वर्षी पाऊसच होता म्हणून मुळी फुटायला लागली जमिनीमध्ये की आपण ते पाळी घालतो त्याच्यामध्ये, बरं का? आणि ती परत ती आणखी ती मुळी फोडून टाकायची. आपल्याला ते सांगते पाळ्या आणा त्याच्यात चांगलं, काय अडचण नाही, आणून घ्या. पण फक्त आमच्या पद्धतीने 1 अर्धा एकर का. हे झाले 7 पाळ्या, 7 पाळ्या 7,000. रोट्याचे काय भाव तुमच्याकडे? 1,000 रुपये. पण अरले कमी भाव ते. आमच्याकडे तर 1,500, नांगराचे 1,500, पानटाचे 1,000. मी शेतकरीच, मी काही हे नाही, दुसरा नाही कोण. शेतकरी समोर तुम्हाला, बरोबर. 7,000 पाळ्यामध्ये पहिले मेहनतीचे तुमचे 6,000 ते 7,000 रुपये आणि परत त्या काढण्यासाठी बी त्याला 3,000 ते 4,000 रुपये खर्च. असा 20,000 रुपये खर्च आहे. म्हणजे 1 क्विंटल मागं 1,000 रुपये येतलीचा खर्च आहेच. तो तर नाही, तो तर याच्यात तो याच्यात पण व्यस्त नाही ना आपल्याला, त्याच्यासाठी विषय नाही. याच्यासाठी आपल्याला 20-22,000 रुपये खर्च येतो. यासाठी जर कधी सुरुवात केली तुम्ही पहिल्या वर्षी, तर पहिल्याच वर्षी तुम्हाला फक्त 7,000 रुपयामध्ये कापूस निघतो या काय करणार. आणि कापूस तुमचा 6 क्विंटल होत असेल तर ह्याच ठिकाणावर मला बोलावं तुम्ही. यासाठी पद्धतीने जर कधी कापूस केला तुम्हाला आज 6 क्विंटल होत असेल, पुढच्या वर्षी 7 क्विंटल कापूस. आणि खर्च किती? 7,000. करायचं असेल तंत्र तर सांगतो पुढचं. सांगू का? सांगा, सुरुवात कशी करायची? हो ना. नांगरट करता, रोटा मारून घेता, बरोबर आहे. जर ज्या जमिनीमध्ये ढेकळं नसतील, आता ही समोरची जमीन आहे, ह्या समोरची जमिनी हे करायची गरज नाही, आता रोटा करायची गरज नाही. हिला फक्त बेडमेकरच्या साहाय्यानं बेड पाडून घ्यायची. बेडमेकर आहे तुमच्याकडे उपलब्ध? समजा असं गावामध्ये कुठं सरी यंत्र मोठं थोडं त्याला काय विषय तेच ना, याला बेडमेकर म्हणायचं आपण. आपल्या पद्धतीने आपल्याला फक्त त्याला वरंबा तयार करायचा, सरी वरंबा. तसंच करायचं. मग आपण सरी वरंबा करायचं, त्याच्यावर लागवड करायची. खर्च किती झाला? नाही, तो तर कमी झाला ना एकदम. त्याच्यात नांगट नाही आपल्याला, याच्यामध्ये कमी रोटा नाही. रोटाने 3,000 किंवा 2,000 झाले तुमच्यात, बरोबर आहे का? याच्यानंतर तुम्हाला पेंडामेथिलिन फवारायची. पेंडामेथिलिन फवारत आहे तुम्ही आता? नाही. कापूस पिकामध्ये का नाही फवारत? भीती वाटते तणनाशकाची. तणनाशक कशाला काढलं? तण मारायसाठीच काढलं. मी फवारतो, बरोबर आहे. मग आपल्याला आपल्या जमिनीची एवढी म्हणजे आपल्याला तण हे करायचं समजा एवढी भीती, आपण मग व्यसन करत नाही का? त्या पुढे नाही ना त्यांना कॅन्सर होता सांगितलं नाही तुम्हाला? आहे त्याच्यावर लिहिलं. मग ते का नाही करत आपण? ते बंद का नाही करत? त्याच्यावर तर लिहून द्यायला त्यांना कॅन्सर होतो म्हणून, आणि झालेला आहे बऱ्याच लोकांना. मग सोडले का आपण ते? तणनाशकाने जमिनीवर काही होत नाही. पहिला डोक्यातून भाग काढून टाक. जगामध्ये पूर्ण देशामध्ये समग्र याच्यामध्ये तणनाशकाचा वापर होतो आणि तणनाशकाने जमीन सुपीक होती. असे आमचे पुरावे, आम्ही देतो पुरावे तुम्हाला. आपल्यापेक्षा कीटकांमध्ये संवेदनपणा जास्त असतो आणि त्यांना समजतंय सगळ्या गोष्टी. तुम्ही इथं जर कधी फवारणी करत असाल ना, तर कन्याकुमारीला माहीत होतं त्यांना. हे मी बोलत नाही, हे आहे संशोधन, मी नाही बोलत.
संशोधन आहे. इथं जर तुम्ही फवारणी करत असाल तर कन्याकुमारीला त्या कीटकांना माहीत होतं की इथं ही फवारणी, या प्रकारची फवारणी चालू आहे. फवारण्या करीत असताना एवढ्या फवारण्याची गरज नाही, करू नका त्या. कारण तुमच्या मधमाशीला प्रॉब्लेम आलाय आज, बरोबर का? पूर्ण भारतभर तुमचे टरबूज असतील, तुमचे हे असतील, कांदे असतील, या सगळ्या गोष्टींवर तुमचा रासायनिक औषधांचा भडीमार जो आहे तो सगळ्यात मोठा कारणीभूत ठरलेला आहे. आणि जर मधमाशी गेली, हा मधमाशीवर आपलं जीवन आहे. वाईला आलतो कार्यक्रम. मधमाशी गेली 4 वर्षानंतर मानवजात नष्ट होईल असं लिहून ठेवण्यात आलेलं आहे. आणि आहे ते खरं आहे. जर पॉलिनेशन झालं नाही ना कुठल्याच पिकाचं तुमचं, तर तुमचं नामचं काहीच खरं नाही. तुम्हाला निसर्गाबरोबर चालणं आहे, निसर्गाबरोबर जगणं आहे, त्याला जपणं आहे. त्याला जपले तुम्ही तरच तो तुम्हाला हे करणार, नाही तर तो तुम्हाला सोडणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही लागवड केली, पेंडामेथिलिन फवारा, काही अडचण नाही. पेंडामेथिलिन अगोदर लागवड केल्याबरोबर तुम्ही एक 48 तासाच्या आतमध्ये त्याला फवारून घ्यायचं. उगवणीच्या अगोदर हां, लागवड करा, फवारणी करून घ्या पेंडामेथिलिन. तुम्हाला कशी शिफारस? पेंडामेथिलिन शिफारस दादा? सोयाबीनला पेंडामेथिलिन चालतंय ना, काय अडचण आहे? आणि कापसाला पण चालतं. कापसाला पण चालतंय. पेंडामेथिलिन म्हणजे ते तुमच्या याच्या उगवणीच्या अगोदरचं तणनाशक. मग त्याच्यानंतर तुमचे नंतर जे तणनाशक आहे ते पिकांच्या नुसार आहे. सोयाबीनमध्ये वेगळं, तुरीमध्ये वेगळं, कापशीमध्ये वेगळं, भुईमुगामध्ये वेगळं, सगळ्या प्रकारचे तणनाशक निघाले जवळपास. त्याही तणनाशकाचा वापर करायचा, आपल्याला काय अडचण येत नाही. 15 दिवस तुमचं पीक थांबतं, 15 दिवसानंतर वेगळ्या प्रकारचं त्याच्यामध्ये हे होऊन सूक्ष्मजीव जातात, मरतात, बरोबर आहे, ठीक आहे, थोड्याफार प्रमाणामध्ये, परंतु परत येत नाही अशातला काही भाग नाही. हे सगळं सूक्ष्मजीवांचा खेळ आहे, आपल्या डोक्याच्या वरचा खेळ आहे. आपल्या याच्यामध्ये कसं राहतं, आपल्या शरीरामध्ये जसं आपलं जसं शरीर आहे तसं जमिनीचं हे, आणि हे पिकांचं पण तसंच. एखादा जर कधी घटक कमी जास्त झाला, ते म्हणतो ना आपण, त्या पेशी कमी झाल्या, हे कमी झाले, ते कमी झाले, मग अनबॅलेन्स झालं सगळं की मग काय होतं, मग आपल्याला त्रास होतो. तसंच पिकाचं पण आहे. हे अनबॅलेन्स झालं की मग त्या अडचणी येत राहणार. मग तुम्हाला तुमचे पिकाचं उत्पादन कमी होणं, ह्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी राहणार. आणि आपण त्याच्यात काय करतोय, आपण त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक त्याच्यामध्ये परत 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 त्या गोष्टी करतोय. वखरपाडीची इतकी गरज नाही हो. तुम्ही डायरेक्ट त्याच्यावर उभं राहून सनी पाणी आणता आमच्याकडे. पाणी मोडण्यासाठी ठेवू फाटे पाणी मोठे, मग तो पळायची झाली की पळा झाला, गरज नाही त्याची. सगळ्या मुळे तोडून टाकता तुम्ही. मी तुम्हाला काही फोटो दाखवू शकतो माझ्या जमिनीतले. गेली 4 वर्ष मी फक्त तणनाशकाचा वापर करतो. आणि माझ्या शेजारचे ते नाही करत, त्याचे बी फोटो दाखवतो मी तुम्हाला, काही अडचण नाही. ते पारंपरिक करताय, मी यासाठी करतो. पण नंतर मग येऊन बसते माझ्यापाशी, अरे तुमचं लय खासालं, एवढ्या पुरतं घेते. कशा पुरतं? तुमचं हे लय खासालं एवढं म्हणते, बाकी नाही काही, बाकी सोडून देते सगळं. पण काही हरकत नाही. आपल्याला तुमच्यासारखे जरी भेटले ना 4-2, आणि आम्हाला काही नाही, आम्हाला याच्यामधून फक्त दोघांची गरज असते. दोघं जर कधी सुधारले तर आम्हाला भरपूर झाला. आम्ही काय पैसे देऊन थोडे आलो इथे. दोघांनी आत्मसात केलं, दोघांचं तुम्ही बघणार. आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो, तुम्ही SRT तंत्र कोणाच्या वावरात जाऊन बघा. पहिलं तुम्ही करू नका. तुम्हाला जर हिंमत होत नसेल, करू नका. पहिलं एखाद्याच्या वावरात जा, त्याचा अनुभव घ्या. आणि SRT वाला जो शेतकरी, तो तुम्हाला खोटं सांगणार नाही. तो एक असा परिवार आहे की त्या परिवाराचा विश्वास काय आहे ते त्यांचं त्यांना माहिती. पण आम्हाला अहोरात्र फोन असतात, दादांना असतात, आम्हाला असतात, जेवढे काही कार्यकर्ते आहे, समजा काळे साहेब असतील, यांना सगळ्यांना असे फोन रात्री अहोरात्र 12 वाजता. त्यांनी काय सांगितलं, तुम्हाला सांगितलं, मी म्हणलो तुम्हाला, यांनी काय सांगितलं, 12 वाजता फोन आला दादांचा. 12 वाजता फोन घेतला, रिसिव्ह केला. दादा म्हणे सकाळी उद्या कार्यक्रम आहे. परिस्थितीत बघायची बी नाही येण्याची. पण कसं राहतं, यांनी आवर्जून फोन केला, यावं लागतं. आणि तुमच्यासाठी येणं गरजेचं आहे. कारण आता बाकी कोणी आलं नाही तरी नाही आलं तरी आहे. पण SRT वाले ना तुमच्यासाठी कधी बी हजर राहतील. आम्हाला 5 वर्षाला गेलो होतो आम्ही, एक 8 दिवसापूर्वी, हे ना 8 दिवसापूर्वी. तिथून आग्रह होता शेतकऱ्यांचा, तिथं जाऊन सुद्धा मार्गदर्शन केलं. तर कसं असतं SRT, आता काय तुमची लागवड झाली, एकदा लागवड झाल्याच्या नंतर पेंडामेथिलिन फवारलं. पेंडामेथिलिनच्या नंतर तुम्ही काय करणार,
तुम्ही म्हणजे निंदणी करताय, बरोबर आहे का? निंदच खर्च किती? तीन वेळेस करा ना. मग एका वेळेस किती खर्च येतो? 2000 रुपये. 2000. 3 याचे 6000 रुपये झाले, बरोबर आहे का? हे काम आम्ही फक्त 2000 रुपयामध्ये तुम्हाला क्लिअर करून देतो. 2000 बी नाही लागत. 2000 समजा. एक फवारणीचा पण खर्च होतो आणि त्याच्यामध्ये समजा फवारणारा एक माणूस 500 रुपयाचं राऊंडअप घ्यायचं, 1 लिटर फवारायचं, एका एकरमध्ये होऊन जातं का? 10 टाके पडतं एका याच्यामध्ये. तणनाशक फक्त फवारताना हुड जे आहे ते हुडचा वापर करायचा. आपल्याला कुठल्याही पिकावर आपल्याला तणनाशक फवारायचं नाही. फक्त जे रिकमेंड केलेले आहे तेवढेच तणनाशक आपल्याला त्या याच्यावर फवारायचे. जे रिकमेंड नाही, आपलं राऊंडअप बाकीच्या याच्यावर पिकावर जाऊ द्यायचं नाही. आपल्याला ते पीक सोडून फक्त आपल्याला तणांवर त्याचा वापर करायचा. 20 दिवसामध्ये तुम्ही जर कधी पेंडामेथिलिनच्या नळीवर जर कधी तुम्ही लागवड केलेली आहे, त्या नळीवर थोडा एक 4 इंचाचा 6 इंचाचा पट्टा धरा फक्त, आणि तेवढंच फवारा. त्याच्यामध्ये तुमचा खर्च कमी होईल. बाकी जमिनीवर त्याला फवारू नका. बाकी जमिनीवर तण उगू द्या, नंतर राऊंडअप. आणि नंतर तण उगल्याच्या नंतर ते तेवढा पट्टा ओपन राहिला तुमचा झाडाबरोबर, त्या पीक याच्या तणांची स्पर्धा होत नाही, बरोबर. त्याच्यानंतर राहिलं मधलं तण थोडं वाढू द्या, काय अडचण नाही. 20-21 दिवस होऊ द्या त्याला. 20-21 दिवसानंतर तुम्ही जेव्हा पाळी घालताय ना, त्यावेळेस त्याला ते तण आहे ना, त्या तणावर तुम्ही राऊंडअपचा फवारा घ्या. पाळी न घालता. पाळी घालायची नाही, फक्त राऊंडअपचा फवारा देता. त्याच्यामध्ये थोडं युरिया वापरते काही आहे, पण मग त्याला काय करायचं, त्या पिकावर जाऊ द्यायचं नाही. आपल्याला ही काळजी घ्यायची फक्त. पीक म्हणजे 2-3 पानावर राहणार, काय अडचण नाही. 3 पानावर 4 पानावर असताना काय अडचण नाही. फक्त त्याला हुड वापरायचं. हुड वापरले की ते बाजूला जात नाही. फ्लॅट नोजल येतं त्याला एक असं आडवं, ते बरोबर तणनाशकाचं नोजल आहे, तेच वापरायचं त्याला. हे जे गोल तणनाशकाचं नोजल आहे ते वापरायचं नाही. हे माझ्या औषध फवारणीचं ते नाही वापरायचं. त्याच्यासाठी स्पेशल भेटतं, ते तुम्हाला दुकानदार देते. आणि ते झाल्याच्या नंतर परत मग तुमचं 20-25 दिवसानंतर तुम्हाला घासा म्हणून तणनाशक आहे, बरोबर आहे का? तुमच्या त्या पट्ट्यावर वापरायचं तुम्हाला फक्त. त्याचा खर्च किती येतो? 500-600 रुपये येत असेल एकरी, बहुतेक कमी येत असेल. 500-600 रुपये लागत असेल. डायरेक्ट कापसावर ते डायरेक्ट तुमचं याच्यावर कापसावर झालं. तुमचे पहिले तणनाशक म्हणजे पहिली नेण्याचा खर्च वाचून गेला, 1000 रुपये झाले. त्याच्यानंतर आणखी तुम्हाला एकदा फक्त फवारावं लागेल तणनाशक, राऊंडअप 2 वेळेस. मग ते एकदा जर मिळालं की मग तणच होत नाही. बाकीचा विशेष नाही. मग 2 याचे फवारे म्हणजे 6000चा खर्च किती हजारावर आला? 2000वर आला, बरोबर आहे का? एवढं. आणि तुमच्या पाळ्याचा खर्च 7000 वाचला. तुम्ही पाळी घालता निंदता पण, बरोबर का? 7000 ते. आणि हे तुमचं हे बाकीचं निंदीचा खर्च 6,000 काढणीपर्यंत काहीच करायचं काम. पदरात पडू शकतं, पीक पदरात पडून 100 पदर मोठा करा. 100 नाही, 1000%. हो ना, बरं झालं, चांगलं झालं. बैलाची गरज नाही, 1000% म्हणते. हो ना, आता लाख रुपयाची बैल घ्यायचं कुठं भेटला ना. आणि रातपासून तेच सांगत होतो, तुम्ही आता शिकाले 1000% पीक. आणि तुम्हाला पीक कशा पद्धतीने येतं ते पण दाखवून देतो. माझे व्हिडिओ पण आहे. तर पीक 100% हातात पडतं. पिकाबद्दल शंका नाही द्यायची, फक्त आपल्याला काळजीपूर्वक करणं हे गरजेचं आहे. जसं तुम्हाला जर अडचण आली तर यासाठीचे जे सेवक आहे त्यांना फोन करायचा, मला ही अडचण आली. फक्त काय करायचं, तुम्हाला जी अडचण आहे त्या अडचणीच्या अगोदर त्याचं हे करून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जर फवारायचं असेल तर विचारून घ्या, काय अडचण नाही. विचारायला काय अडचण आहे आपल्याला फक्त विचारायचं नुसतं. पैसे नाही द्यायचे ना आपल्याला, त्याला काय एक फोन करायचा आपल्याजवळ, आणि मग अशा पद्धतीने त्याला हे करायचं. परत आणखी तुम्हाला काय करायचं, तुम्ही नंतर काय करता, पळाटे उपटून घेता का? कशाने उपटता? काढून लुटून देतो बाजूला, उपटायचे ठोकून लगे मोकळे फट कडीला नेऊन लोटायचे, ठोकायचे. नाही, ती परंपराच आहे अख्ख्या महाराष्ट्रात. करून टाकायची. कमी माणूस बळ. आणि ट्रॅक्टर 1.5 गोणीमध्ये तुम्हाला किती हातात किती गोण्या टाकता तुम्ही? कशाला? कापसाला 4 डोस. 3 तर कंपल्सरी. 3 डोस मध्ये किती खर्च येतो? 10,000 खर्च. 10,000. पण वजन काम काय आहे, तो सेंद्रिय कर्ब करतो. पिकांना तुमची उपलब्धता करून द्यायची काम सेंद्रिय कर्ब करतो, सूक्ष्मजीव करतो. तुम्ही जे टाकताय ना, ते टाकल्याच्या नंतर बी ते जमिनीत त्या पिकाला उपलब्ध होतंय का, त्या गोष्टीचा विचार झाला पाहिजे. आपण तो विचारच करत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जमिनीमध्ये सूक्ष्मजीवांची संख्या वाढवणं गरजेची. आणि सूक्ष्मजीव वाढतील केव्हा? ज्या वेळेस आपल्या जमिनीवर आच्छादन असेल, आपल्या जमिनीचं तापमान कमी असेल,
योग्य म्हणजे ओल असेल त्याच वेळेस. जर तुमच्या जमिनीत ओल नसेल, सूक्ष्मजीव कमी प्रमाणात हे होतात ना, बरोबर आहे. त्याला आच्छादन असेल, तापमान व्यवस्थित असेल, या सगळ्या अनुकूल परिस्थिती निर्माण करून घ्यायची त्याला. त्याच्यामध्ये अनुकूल परिस्थिती जर कधी असेल, काय आता कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, कोणी काही सांगतं, हे फवारा यांना उत्पन्न वाढतं, त्यांना ते फवारा. आता तर त्या टरबूजवाल्याला बऱ्याच जणांनी हे सांगितलं आणि प्रत्येक जणाचा अनुभव जर काही तुम्हाला सांगत गेलो ना तर ते सगळं हे म्हणते काही फवारा तुम्ही, मधमाशी आलीच नाही आमच्या याच्यावर. नाही बऱ्याच कंपन्यांनी बरेच औषधं कांद्याची दिली. परिस्थिती तीच झाली यंदा. बऱ्याच कंपन्यांनी बरेच औषधं दिली, मधमाशी आलीच नाही. एखाद्या वेळेस परिस्थिती अशी होते की परिस्थिती अनुकूल असते, तुम्ही काहीच करत नाही, ते ऑटोमॅटिक येऊन जातं आणि ते मग ते कंपनीवाल्याचं सांगून जाता. तुम्ही सांगताना काय सांगता की ह्या कंपनीचे औषध फवारा, आम्हाला त्याचा फायदा झाला, पण ते चुकीचं आहे, तसं होत नाही. काही कालावधी धरलं पण ती मागून कसं काय आली पुन्हा मधमाशी. हा मागचे गोंडे चांगले जमले ना. मध्ये पुन्हा 15 दिवसात कांद्याची. एक हप्त्याची जाऊ मागून जास्त पडली. मागचा गोंडा चांगला भरला. काय झालं माहितीये का, कांद्यावर फवारण्या किती करता तुम्ही? कांद्यावर फवारणी 5 केली होती. 4 ते 5 केले. हे पहा, हे पहा 5 केले मी 5. 5 हो 2 फवारण्या कांदा गोंड्यावर आल्यावर मी फवारलं होतं. बरोबर. ते चिकटा जावा 2 एकर होता, एकदा फवारणी केली. गोंड्यावर आल्यावर मी फवार